मेड इन पाकिस्तान मालाची संभाजीनगरमध्ये विक्री होतीये। मेड इन पाकिस्तान असा माल विकणाऱ्यांवर आता कारवाई होणार आहे। 60,000ची पाकिस्तानी सौंदर्य प्रसाधनं या कारवाईमध्ये जप्त झालेली आहेत। मेड इन पाकिस्तान माल विक्री प्रकरणात 3 अटकेत आहेत आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये मेड इन पाकिस्तान अशा साहित्याची विक्री होती आहे। व्यापाऱ्यांवर शहर पोलिसांनी एक मोठी कारवाई केली आहे आणि सिटी चौक पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये चालणाऱ्या या अवैध विक्रीचा पर्दाफाश झालाय। तब्बल 60,000 रुपयांची पाकिस्तानी सौंदर्य प्रसाधनं जप्त करण्यात आली आहेत। पाकिस्तान मेड असलेले ब्युटी प्रोडक्ट्स विकत आहेत। याप्रमाणे पोलीस आयुक्त सर यांच्या आदेशाप्रमाणे झोन 1 हद्दीमधील सिटी चौक पोलीस स्टेशनचे काही अधिकारी तसेच गुन्हे शाखेचे अधिकारी असे मिळून एक पथक स्थापन करण्यात आलं आणि ज्या ठिकाणी माहिती प्राप्त होती अशा विविध ठिकाणी शोध घेण्यात आला। त्यानंतर पोलीस तसेच इतर संबंधित विभागाचे अधिकारी यांच्यासह रेड केली असता काल सिटी चौक पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये मेड इन पाकिस्तान लिहिलेले काही ब्युटी प्रोडक्ट विकत असण्याचं निदर्शनास आलं आणि त्याप्रमाणे गुन्हा दाखल केला आहे। तर या कारवाई संदर्भात आणखी तपशीलवार माहिती जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी विशाल करोळे आपल्याबरोबर छत्रपती संभाजीनगरमधून जोडले गेलेत। विशाल, मेड इन पाकिस्तान असं असलेल्या काही साहित्य म्हणजे मेकअपचं साहित्य विकलं जात होतं, मोठी कारवाई झाली, पोलिसांची प्रतिक्रिया ऐकली, काय नेमकी या संदर्भातले आणखी डिटेल्स आहेत? अनुपमा, मेड इन पाकिस्तान साहित्यावर ब्युटी प्रॉडक्ट्सवर केंद्र सरकारनं बंदी घातली आहे। सगळ्या वस्तू विकणं एक गुन्हा आहे, मात्र तरी सुद्धा संभाजीनगरमध्ये या मालाची सर्रास विक्री चालू होती। हे प्रॉडक्ट्स विकण्यात येतोय याबाबत मनसेनं पोलीस आयुक्तांकडे तक्रार केली होती आणि या सगळ्यांवर कारवाई करावी अशा पद्धतीचा इशारा त्यांनी दिला होता, अन्यथा मनसे स्टाईल धडा शिकवण्यात येईल असंही सांगण्यात आलं होतं। यानंतर पोलिसांनी या सगळ्या प्रकरणाची चौकशी केली आणि त्यानंतर सिटी चौक परिसरामध्ये काही दुकानांवर छापे घातले। 4 दुकानांवर छापे घालण्यात आले होते आणि त्यातून हा 60,000चा माल जप्त करण्यात आलाय। धक्कादायक माहिती म्हणजे हा सगळा माल मुंबईतनं छत्रपती संभाजीनगरमध्ये येत होता आणि तिथून ही सगळी विक्री होत होती असं कळालं आहे। पोलीस त्या दृष्टीने आता या सगळ्यांचा तपास करत आहे। या 4 व्यापाऱ्यांव्यतिरिक्त आणखी काही लोक मेड इन पाकिस्तान साहित्य विकतात का, असा माल विकतात का, याचीही पोलीस चौकशी करत आहे। कुठल्याही प्रकरणात हा माल अशा पद्धतीने विकता येणार नाही, कायद्यानं हा गुन्हा आहे सांगितलंय आणि इथून पुढेही ही कारवाई असा माल विकणाऱ्यांवर सुरू राहील असा इशारा पोलिसांनी दिलेला आहे। ठीक, धन्यवाद विशाल, दिलेल्या या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी। विशाल करोळे आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर होते।